भारतभर एक आरोग्य चळवळ आकार घेत आहे, ज्यामध्ये लोक अन्नाशी कसे संबंध ठेवतात ते पुन्हा परिभाषित करत आहेत। घी, तेल, नमक और चीनी को कीजिए थोड़ा माइनस। हे एक साधे तत्वज्ञान आहे। जर ते सुरक्षित नसेल तर ते अन्न नाही, जर ते आरोग्यदायी नसेल तर ते अन्न नाही, जर ते आपल्या पृथ्वीसाठी चांगले नसेल तर ते अन्न नाही। भारत आता जागतिक मधुमेहाची राजधानी आहे। या व्यतिरिक्त उच्च कुपोषण आणि कमतरता जसे की अशक्तपणा, याबरोबरच हृदयाचे आजार आणि इतर असंसर्गजन्य रोग सतत वाढत आहेत। आहार आणि जीवनशैली व्यवस्थितपणे करणे आता गंभीर बनले आहे। या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI ने ईट राईट इंडिया ची सुरुवात करून पुढाकार घेतला आहे। FSSAI ने अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी सुरू ठेवली आहे, परंतु त्याची भूमिका आता नियामकाकडून सक्षमीकरणाकडे विकसित झाली आहे। त्यांचा नवीन दृष्टिकोन सुरक्षितता, आरोग्य, पोषण आणि पर्यावरणाला अधिक जाणीवपूर्वक व स्पष्टपणे एकत्रित करतो। अगणित पाककृती आणि संस्कृती असणाऱ्या भारतातील 1.3 अब्ज लोकांच्या खाद्य सवयी आणि जीवनशैलीला आकार देण्याचं काम एकट्या FSSAI द्वारे केले जाऊ शकत नाही। त्यामुळे नागरिक, कलाकार, उपहारगृह, प्रसार माध्यम, खाद्य निर्माते, कॉर्पोरेट्स आणि विकास संस्थांसोबतच प्रत्येक संभाव्य भागधारकांना सोबत घेतले आहे। वर्तनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्यासाठी ते लादले जाऊ शकत नाही, तर आपण स्वतः बदल केले पाहिजे। इतना खाता हूं तब भी कमी। संपूर्ण पोषण ही मोहीम समजण्यासाठी नवीन भाषा आणि सामान्यांना कळेल अशी चिन्हे वापरली आहेत। चाय में चीनी लेते हैं? यानी कोई नहीं, लीजिए लीजिए, बस आधा चम्मच कम कर दीजिए और कुछ दिन बाद समझ गया ना। ईट राईट इंडिया प्रत्येक सहयोगीला नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करतो। खाद्य निर्माते उत्पादनांमध्ये सुधारणा करून पौष्टिक माहिती स्पष्टपणे दाखवत आहेत आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांमध्ये गुंतवणूक करत आहेत। लोकांना योग्य अन्न पुरवण्याच्या खात्रीने हजारो व्यावसायिकांनी स्वतःला वचनबद्ध केले। So we try and take those street food snacks and make it a bit more lighter, less in fats, less in calories, but absolutely delicious. भोग ब्लिसफुल हायजेनिक ऑफरिंग टू गॉड हे तयार करण्यासाठी 200 पेक्षा अधिक प्रार्थना स्थळांनी एकत्रित येऊन सहयोग केले। गवर्नमेंट इनिशिएटिव लेके इसको आगे बढ़ने से हमारा फूड को क्वालिटी मेंटेन होगा। It will definitely help us improve the standards of the kitchen. ये हर जगह पूरे बॉम्बे नहीं, पूरे महाराष्ट्र, पूरे इंडिया में होने चाहिए। पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तेल कंपन्यांनी रुको अंमलात आणले आहे। या योजनेमध्ये स्वयंपाकासाठी वापरलेले तेलाचे रूपांतर हरित इंधनामध्ये करणार आहेत। ही चळवळ टिकवण्यासाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले पाहिजे आणि म्हणूनच स्वच्छ फळे आणि पालेभाज्या बाजार आणि स्वच्छ स्ट्रीट फूड हब तयार केले जात आहेत। ईट राईट कॅम्पसेसमध्ये विविध प्रकारच्या आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्याची विक्री देखील केली जाते। अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जात आहेत। अन्न आणि प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी अनेक मोहीम काढल्या जात आहेत। प्लास्टिक रिसायकलिंग इज द नीड ऑफ द आवर. वी आर इन अ सिच्युएशन वेयर वी नीड टू ऍक्ट राइट नाउ. हे बदल करण्यासाठी ईट राईट इंडिया चे व्यासपीठ आघाडीवर काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करत आहे। तसेच ऑनलाईन दुकाने आणि मजेशीर प्रश्नमंजुषा देखील चालू केलेली आहे। हा ईट राईट इंडियाचा पूर्णतः दृष्टिकोन आहे। दशकांपूर्वी महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती। आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीसाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मनापासून आदर केला जातो। ईट राईट इंडिया ने आरोग्यासाठी अशाच प्रकारचे आंदोलन प्रज्वलित करण्याची आशा केली आहे। स्वस्थ भारत यात्रा पॅन इंडिया सायक्लोथॉन ही एक महत्त्वाची जागरूकता मोहीम होती, ज्यामध्ये नागरिकांना स्वतःचा आहार आणि आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रेरित केले गेले। महात्मा गांधी के 150वीं जयंती वर्ष के उपलक्ष्य में देश भर में कई कार्यक्रम आयोजित हो रहे हैं। इसी कड़ी में FSSAI ईट राइट इंडिया अभियान के अंदर खाने की अच्छी आदतों को बढ़ावा देने में जुटा है। जन जन ने ये खाना है, जन जन ने ये खाना है, स्वस्थ भारत बनाना है। अशा भव्य प्रमाणात बदलणारे आहार आणि जीवनशैली भीतीदायक वाटू शकते, परंतु प्रत्येक स्तरावरील भागधारक या चळवळीला चालना देण्यासाठी सज्ज आहेत। प्रत्येक राज्य या चळवळीने पेटलेल्या मशाली हाती घेऊन त्याच्यावर प्रशंसनीय काम करत आहेत। त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। ईट राईटचा संदेश
देशातील प्रत्येक नागरिकामध्ये तसेच जगभरात दुमदुमणे हेच ध्येय आहे. उत्तम जीवनासाठी योग्य आहार. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने